आता बघा, आजच्या व्हिडिओचा जो आहे ना तो विषयच भारी आहे. काय करायचं ठरवले आज? काटमाटाच्या भाजीच्या दांड्याची भाजी. हा, काटमाट्याच्या भाजीचं जे दांडे असतात म्हणजे देठ असतात त्या देठांची भाजी करायचं आज आपण असं ठरवलंय. आता ही भाजी करायच्या अगोदर मला एक सांगा, तुमच्यापैकी कुणाची नाजूक प्रकृती आहे का? किंवा असं कोणी आहे का, म्हणजे कोणी माता भगिनींच्या पैकी कोण गरोदर आहे का? किंवा कुणाला काही सांधेदुखीचा वगैरे त्रास आहे का? आता ह्या सगळ्या गोष्टी नसतील तर समजा तुमच्यापैकी कोण ना कोणतरी वयस्कर हे नक्कीच असणार आणि त्यांना बघा सांधेदुखीचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, असं जर तुम्हाला असेल तर मात्र आजचा हा व्हिडिओ आहे ना तो संपूर्णपणे बघणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. आता व्हिडिओ बघणं हे जसं तुमच्यासाठी गरजेचं आहे का नाही, तसं ह्या व्हिडिओला लाईक करणं आणि एक चांगली कमेंट करणं हे आमच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे बघा. कारण काय होतंय, कमेंट केल्या तुम्ही किंवा व्हिडिओला लाईक केलं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचल आणि बघा आम्हाला सुद्धा ह्या आयुर्वेदिक भाज्या या सदरामध्ये काम करण्यासाठी निश्चितच उत्साह येतो. कसं म्हणते? हो हो चालते. हा, तर आपण आज करणार आहे बघा काटेमाट्याच्या म्हणजे भाजीचे जी देठ आहेत त्या देठांची भाजी. तर मंडळी, ही आपण भाजी अगोदर नीट करून घेणार आहे. पहा काय करायचंय, हे जे लाल ह्याचे देठ आहेत ना हे आपल्याला काढायचे आहेत. आता त्यासाठी मी सरळ हा कोयताच घेतलेला आहे, कापून काढूया. लाकडाच्या हे वैरण तोडतो का नाही त्याचाच हे आहे. तर मी काय करतो, हे काट्याचं थोडस नीट करून घेतो, असं तोडून. त्यांनी काय होईल, देठ त्याचा जो आहे तो वेगळा होईल. तर हे असे देठ वेगळे काढूया. हे अशा पद्धतीने 2 वेळा धुवून घेतले. हे आता मी या पाण्यात टाकून शिजत घालते. तर इथं आपण फक्त देठाची भाजी करणार आहे ना, त्याच्यामुळं जशी आपण माठाची वगैरे भाजी करतो तसं हे देठाची करता येणार नाही. कारण देठ हे खूप जून असतात आणि ते शिजवूनच घ्यावे लागतात आपल्याला. आणि याशिवाय कसं आहे, याच्यामधला जो अर्क आहे तो शिजवल्यानंतर चांगला त्याच्यामध्ये अर्क आपला म्हणजे उतरू शकतो, म्हणून आपण हे शिजवून घेतो. याला आता झाकून ठेवून चांगलं शिजवून घ्यायची. शिजलंय का? हे बघा यात पूर्ण शिजलंय, चांगलं मोठं आहे ते पण शिजले. ह्यात आता आपण भांड्यात काढून घेते एका. टमाट्याच्या दांड्याच्या भाजीसाठी आता मी घेतले इथं साहित्य. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलाय. एक अर्धाच घातलाय मी टोमॅटो, जास्त नाही घेतलेला. शेंगदाण्याचं कूट, थोडंसं लाल तिखट, मीठ, हळद, जिरे आणि हे घेतले मी आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट, थोडी कोथिंबीर. आणि आता मी फोडणीला सुरुवात करते. तर हे आपण उकडून घेतलं, आता फोडणी घालायची. फोडणी घालायची. हे तापले भांडं तर तसं तेल घालून घेते. तर तेल तापलेलं आहे, त्यात जिरं टाकून घेते. जिरं आणि हळद एकत्रच टाकते आणि तेल कडलेल्या तेलात कांदा परतून घेते.
कांदा चांगला भाजून घेतला, मग त्यात टोमॅटो घालून चांगलं परतून घ्यायचं. तर आता कांदा आपला भाजत आलाय, त्यात आता टोमॅटो घालून घेते. टोमॅटो पण थोडंसं भाजून घ्यायचं. त्यातच अगोदर मी आलं लसूण पेस्ट घालून घेते, ठेचून घेतलेलं. हे चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं. तर मंडळी, आपण काटेमाट्याच्या देठांची भाजी करतोय. आता याचं आयुर्वेदिक महत्व सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण अगोदर फोडणी घालून घेऊया. ते लाल तिखट आपल्या आवडीनुसार. हे साधारण 2 चमचे घेतलेत, छोटे 2 चमचे. सगळ्यात महत्वाचं, आपण ही पातळ भाजी करणार आहे का सुकी भाजी करणार आहे? पूर्ण सुकी पण नाही आणि पूर्ण पातळ पण नाही, रबरबीत. बर. आता काय टाकणार आपण? आता जी भाजी शिजवून घेतली होती, मला वाटतं आता त्याचं हे भाजी शिजवून जी घेतलेली होती त्याचं पाणी आणि त्या काटेमाट्याचे जे देठ आहेत ते आपण नीट करून घेतलेले, ते चांगले उकडवून घेतलेले आहेत. आता ते आपण टाकतोय याच्यात. अगोदर पाणी ओतायचं का देठ टाकणार? देठ टाकायचं. बर. तर हे उकडवून घेतल्यानंतरचं जे पाणी आहे ना, ते आपण पाणी तसंच ठेवलेलं आहे बरं का, आणि तेच पाणी आपण वापरणार आहोत. म्हणजे याचा अर्थ काय, तर उकडून घेतल्यानंतर त्याचा जो अर्क आहे, तो अर्क या पाण्यामध्ये उतरलेला असल्यामुळे त्याला एक वेगळीच चव लागणार आहे. तर बघा किती सुंदर दिसतंय. आता पाणी घालतोय आपण. उकडवून घेतलेलं जे पाणी आहे ते पाणी ओततोय. आता पाण्यासकट सगळं टाकून घेतलंय. आता ह्याला छानपैकी आता उकळी आणायची. त्यात आता हे चवीपुरतं थोडं मीठ टाकते अगोदर. आता याला चांगली उकळी आणून घ्यायची. थोडंसं पाणी म्हणजे रसारा आटला की त्यात मग आपण शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून घेऊ. आता थोडंसं उकळी येईपर्यंत झाकून ठेवते. भाजी करायला घातले म्हटलं, आता याचं आयुर्वेदिक महत्व अजून जरा विस्तृत प्रमाणे जरा जाणून घेऊया. कसं आहे, पित्तविकारामध्ये म्हणा किंवा रक्तविकार म्हणा, श्वसन नलिकेचा जर दहा असतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप गुणकारी आहे. परत मूळव्याध असू द्या, मूळव्याधामध्ये सुद्धा याचं जी मुळ आहेत ना, ही मुळ उगाळायची आणि ती जर आपण म्हणजे लावली तर मूळव्याधाचाही त्रास कमी होतो. महिलांच्या विकारामध्ये बघा, श्वेतपदर म्हटलं जातं. म्हणजे श्वेतपदरचा जर त्रास होत असेल तर त्याच्यासाठी ह्या मुळांचा रस काढून जर पिला तर तो श्वेतपदर सुद्धा कमी होतो. परत कसं आहे, हा गर्भाशयाला बळकटी देणारा हा एक भाजीचा प्रकार आहे. म्हणजे काटेमाटाची भाजी जर तुम्ही नित्य सेवन केली तर गर्भाशयाला बळ देतं हे. म्हणजे गर्भाशयाचा कुठलाही विकार असू दे, पोटदुखी असू दे, तर ती निश्चितच याच्यामुळं कमी होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं अजून एक इसब नावाचा एक त्वचा रोग आहे. तर त्या त्वचा रोगामध्ये काटेमाटाच्या
पानांचा जर लेप लावला आणि त्या जखमा जर बांधून ठेवल्या ना तर तो रोग निश्चितच तो बरा होतो. दुसरं एक असं आहे की गळू जे असतं गळू, त्या गळूवरती सुद्धा हे जी मुळ आहेत, ह्या मुळांचं जर तुम्ही चेचून त्याचा जर लेप लावला तर 4-2 दिवसातच ते गळू म्हणजे पिकून जात. पिकून गळून जाऊ शकतं. परत अजून एक असा विषय की काटेमाटाची पानं म्हणा किंवा त्याची मुळं म्हणा, ही उकळून म्हणजे भाजी करून नाही बरं का, उकळून काय करायचं, उकळून घ्यायची ती पानं आणि त्याचं जे पाणी आहे ना, ते पाणी हे लहान मुलांना जर तुम्ही पिऊ दिलं थंड करून अर्थातच, तर लहान मुलांचं जे विरेचक आहे ना, ते विरेचकता त्यांची म्हणजे बरीचशी म्हणजे सुधारते. आणि बाळंतिणीचं दूध जे आहे ना ते सुद्धा वाढायला याची खूप मदत होते. म्हणजे अशी ही बहुगुणी काटेमाटाची ही भाजी आहे. जास्त कोणी याच्या भानगडीत पडत नाही कारण याला खूप टोकदार असे काटे असतात. आता ही तर आम्ही जी काढली ती बरीचशी मला वाटतं कवळीच होती. तर कवळी भाजी असल्यामुळं त्याला काय एवढे काटे नव्हते खरं तर. आता जे आपण देठ जे भाजीसाठी वापरले ना ते सुद्धा त्या मानाने म्हणजे कवळेच होते. तर याला काटे जास्त असल्यामुळं ना याच्या कोणी वाटेला जात नाही. खरंय. गेला असतं का कधी याच्या अगोदर? मीच मग हे करताना मला बोटाई झाली काटे तर लागून लागून. हे निवडताना खूप त्रास होतो म्हणून याच्या भानगडीतच कोण पडत नाही. म्हणजे अगदी सर्वसामान्य शेतकरी सुद्धा असला ना तरी काटेमाटाची भाजी खाऊया असं कधी कोणाला वाटणार नाही. हा पण ही आयुर्वेदिक असल्यामुळं ना हे निश्चितच आपण खाल्ली केली पाहिजे. तर तुमच्या परसबागेमध्ये म्हणा किंवा कधीही तुम्ही बाहेर असं फिरायला गेलात तर अगदी म्हणजे कुठेही कचऱ्याच्या ढिगावरती सुद्धा तुम्हाला काटेमाट हा वाढलेला म्हणजे दिसून येईल. आता तिथून सुद्धा अशा ठिकाणावरून तुम्हाला ती गोळा करावी वगैरे असं वाटणार नाही. पण हरकत नाही. कधी तुम्ही जर शेतीमध्ये एखाद्या शेतामध्ये गेला तर त्या ठिकाणी जर तुम्हाला योग आला तर अशी भाजी तुम्ही निश्चितपणे तुम्ही घेऊन या. चांगली स्वच्छ धुवून घ्या, नीट करा आणि निश्चितच त्याची तुम्ही रेसिपी बनवा. अजून एक तुम्हाला सांगायची एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे समजा एखाद्याचा अपघात होतो त्यावेळेला बघा काय होतं की हाड मोडतं त्यावेळेला प्लास्टर करून तो हाड जोडलं जातं. हा पण कधी असं वाटलंय का तुम्हाला की बाबा फ्रॅक्चर आहे आणि बरेच दिवस झालं ते जोडूनच येत नाही असं कधी वाटत असेल तर एक रामबाण उपाय म्हणजे काटामाट्याची भाजी. काय करायचं, ज्या दिवशी तुमचं फ्रॅक्चर होईल त्या दिवशी प्लास्टर पूर्ण करायचं, त्या हाडाला प्लास्टर करायचं. एक फक्त त्याच्यामध्ये अट आहे की ते मोडलेलं हाड हे व्यवस्थित बसवलं गेलेलं असलं पाहिजे, म्हणजे अर्थातच प्लास्टर केलेलं असलं पाहिजे. डॉक्टर तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या देतात, आणखीन काही भरमसाठ गोळ्या देतात, खूप महागड्या गोळ्या देतात. हा त्या सगळ्या गोळ्या बाजूला सरकवायच्या आणि काटेमाटाची भाजी सकाळ संध्याकाळ 1, 2, 3, 4 असे 4 दिवस सकाळ संध्याकाळ तुम्ही काय करायचं, काटेमाटाची भाजी आणायची, त्याच्या पानांचा रस काढायचा, अगदी बारीक मिक्सरमध्ये वाटून जरी केला तरी चालेल. तर त्याचा रस काढायचा आणि तो 50-50 ml सकाळ आणि संध्याकाळ घ्यायचा. असं सलग 4 दिवस घ्यायचं. 5व्या दिवशी तुमचं कसलंही हाड ठिसूळ असू द्या, तुमचं हाड ते जोडलं गेलं जाईल इथपर्यंत खात्रीलायक अशी ही भाजी आहे. पहा, या गोष्टी कोणाला माहिती नाही. त्या गोष्टीवरती कोणी तुम्हाला म्हणजे कोणी संशोधन फारसं करणार नाही. तर अशा आयुर्वेदिक अनेक वनस्पती आहेत, त्याचा आपण मागोवा घेतला पाहिजे. निश्चितच आपण त्याचा वापर आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. भाजी शिजली का? हो शिजली की झाली. चला घ्या, वाढून घ्या, मग बघूया कशी झाली. झाली भाजी तयार, झाली. काढली, ठीक आहे, वाढून पण घेतली. खाऊन बघा बरं.
तर ह्याची भाजी काटमाट्याची देठाची भाजी आहे नुसते. बघूया कशी झाली. खूप छान. कसं आहे, जशी शेवग्याची भाजी असते ना तशी. आता हा काटेमाट्याचा देठ आहे ना, अजून जास्त जुन असता तर शेवग्याची शेंग कशी आपण ओढून खातो, असं ओरबडून खातो, तशी खाण्याची गरज होती. पण आता हे देठ सुद्धा कवळे आहेत. लय भारी झाल्या. झालं? तर आयुर्वेदिक भाज्या या सदरामधील आमचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करून तेवढं कमेंट करायला मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद.